आज आपल्यासमोर आहेत कुमुदिनी चव्हाणताई। पेण तालुक्याचा दौरा आज त्यांचा आहे। ताई, काय सांगाल तुम्ही पेण तालुक्याचा जो दौरा आज तुम्ही घेतलात, कसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती साजरी होत आहे। ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा खूप जोशामध्ये साजरी होत आहे। त्या निमित्ताने आज मी सकाळी महाडपासून पेणपर्यंतचा आज दौरा केलेला आहे। सगळीकडे खूप मोठा मला सपोर्ट मिळत आहे। प्रत्येक ठिकाणी स्वागत होत आहे। सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी खूप जोशमध्ये सेलिब्रेट करत असताना जयंती पक्षासाठी वंचित बहुजन आघाडीची एक उमेदवार म्हणून माझ्यासाठी पक्षासाठी खूप पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी करत आहेत। याचा मला सार्थ अभिमान आहे आणि ह्याच गोष्टीला अनुसरून मी सांगेल का हा दौरा करत असताना बऱ्याच ठिकाणी मला काही असा विकास न झालेल्या गोष्टी दिसल्या, परंतु आज सणाच्या दिवसाने या जयंतीच्या दिवसाने त्या गोष्टीला मी छेदणार नाही। आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। एकीकडे तटकरे एकीकडे गीते, दोन्ही उमेदवार भक्कम मजबूत असताना आज वंचितचं नाव रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र गाजतोय। काय सांगाल मॅडम? तुम्ही आत्ताच सांगितलं की आदरणीय गीते साहेब आणि आदरणीय तटकरे साहेब हे भक्कम आहेत असं म्हणालात, पण मला असं वाटत नाही। कारण गीते साहेबांना जरी 6 टर्म दिलेले असतील जनतेने, तरी लोकांना विचारलं का ते म्हणतात कोण गीते साहेब। तसंच अगदी सेम तटकरे साहेबांनी विकास काय केला आहे ही जनताच सांगेल। आणि म्हणूनच की काय आज लोक वंचितच्या पाठीशी आहेत आणि माझ्याकडे वंचित घटकामध्ये मोडणाऱ्या 18 पगड जाती आहे, मुस्लिम बंधू आहेत, मी मराठा समाजातनं येते, तो माझा मराठा समाज आहे, कोळी बांधव आहेत, 18 पगड सगळ्या जाती आहेत, म्हणून मीच जिंकणार हे मला निश्चित वाटत आहे। रायगड जिल्ह्यामध्ये आपला जो हायवे चालू आहे, या हायवेचं काम जवळजवळ 14 वर्ष आज पेंडिंग पडून आहे, त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? नक्कीच खूप महत्त्वाचा प्रश्न आज तुम्ही विचारला। 14 काय 16-17 वर्ष झालेले आहे। समृद्धी महामार्ग 1 ते 2 वर्षामध्ये झाला आणि आमचा हा गोवा हायवे व्हायला इतका दिवस का लागतात? हे जर इतक्या वेळा सगळे खासदार आमदार सारखे झालेले आहेत, तर हा गोवा हायवे लवकर व्हायला हवा होता। कितीतरी अपघात ह्या हायवेवरती होतात। आता तरी तुम्ही बघितलं तरी निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। रस्त्यावरती सगळं सिमेंटवरती येत आहे। तसंच जो ब्रिज असतो त्या ब्रिजवरच्या चटया गायब झालेल्या आहेत। म्हणूनच मला म्हणायचं आहे का या कोकणवासियाने रायगड रत्नागिरीतल्या मतदारसंघातल्या लोकांनी मला निवडून द्यावं। 1 वर्षामध्ये सुसज्ज असा मुंबई गोवा हायवे तुम्हाला नक्कीच दिसेल। मॅडम, लोकांचा विकास झाला आहे असं तुम्हाला ह्या दौऱ्याद्वारे कुठंशीच होताना दिसतंय का? नाही ना। मी ज्या भागामध्ये आज फिरते तिथे मला जाणवतं आहे का बेरोजगारी अतिप्रमाणामध्ये आहे, अस्वच्छ अशी ठिकाणं आहेत, कितीतरी समाज मागासलेला दिसतोय। इथे रोजगार उपलब्ध असता तर माझे सगळे बांधव हे पुण्या मुंबईला बडोदामध्ये नोकरी मागायला गेलेच नसते ना। रोजगार उपलब्ध नाही आहे। आपण समुद्राच्या कडेला आहोत, समुद्रामध्ये एवढं निसर्ग आहे, तरीसुद्धा मच्छीमारीचा हा बिझनेस होण्यासाठी कुठं सरकारने काय केलेलं आहे किंवा आत्ता प्रस्थापित लोकांनी कुठे काय केलेलं आहे? मच्छीमारीचं कुठंही झालेलं गोडाऊन किंवा त्याचं स्टोरेजसाठीचं निर्यात करण्यासाठीचं इथे कुठेच काही दिसत नाही आहे। आमची सगळी शेती ह्या केमिकलने खाल्लेली आहे, शेतीपूरक बिझनेससुद्धा इथे दिसत नाही आहे। म्हणून माझ्यासारख्या सर्वसाधारण स्त्रीला वंचितकडनं हे उमेदवारी मिळालेली आहे, याचं संधीचं सोनं मी नक्कीच करेल। आपल्यासमोर कुमुदिनी ताई आहेत। मी रायगड जिल्हा प्रतिनिधी PM न्यूजसाठी संजय गायकवाड। थँक्यू।